हे असतं का ऑप्शन? ऑप्शन असतं याच्यात नाही तिकडे आहे का लॅपटॉप? नमस्कार, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. शुभ सायंकाळ. आज आपल्या जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिष एरेकर साहेब यांनी मिशन आरंभ नावाचा जो 2 वर्षापासून अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, त्या उपक्रम अंतर्गत आज याही वर्षी आपण इयत्ता 8वी आणि 5वी साठी शिष्यवृत्ती परीक्षांचा सराव व्हावा म्हणून ऑनलाईन क्लास सुरू करत आहोत. त्या सर्वांचे मी खूप आभार मानते. तसेच अहिल्यानगरचे शिक्षणाधिकारी माननीय श्री आदरणीय भास्कर पाटील साहेब, तसेच आमच्या अकोले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री कुमावत साहेब, तसेच त्यांची जी टीम आहे विस्तार अधिकारी माननीय श्री हसे साहेब, त्याच्यानंतर दोरगे साहेब आणि सर्व विस्तार अधिकारी, तसेच सर्व केंद्र प्रमुख आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गायकवाड सर यांच्या सौजन्याने आम्ही आज गेले 2 दिवसांपासून कंटिन्यू आमचे शिष्यवृत्ती सराव सराव वर्ग आहेत ते सुरू केलेले आहेत. त्याचे मुलांना फायदा व्हावा म्हणून आता उपस्थित असलेल्या आजच्या 3ऱ्या तासिकेला उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व पालकांचे आणि सर्व अधिकारी वर्गाचे मी पुनश्च एकदा आभार मानते, स्वागत करते. आता माझा स्वतःचा परिचय म्हणजे मी स्वतः श्रीमती खतोडे सुमन गणपत, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नवलेवाडी उपाध्यापिका म्हणून कार्यरत आहे आणि आज मी इयत्ता 8वीचा भाषा विषयाचा मुख्य घटक जो आहे आकलन, त्याच्यामधला उपघटक संवाद सुसंगत वाक्यांचा परिचय याच्यावरती आज मी लेक्चर घेणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपले जे मोबाईल आहेत ते स्क्रीनवरती सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर आता सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आणि आता लेट्स गो. बघा, स्क्रीनवर सगळ्यांना समोर सुसंगत वाक्यांचा परिचय दिसत आहे. तर आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिचय यावर इयत्ता 8वी साठी 3 प्रश्न येतात प्रश्नपत्रिकेमध्ये. तर त्या 3 प्रश्नांना 6 गुण असतात. तर ते 6 गुण असल्याने आपल्याला ते प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता यावेत आणि एकही गुण जाऊ नये म्हणून आपण त्या परिच्छेदाचा चांगला अभ्यास करून आपण ते सोडवणार आहोत. मग त्यासाठी आपण काही सुसंगत वाक्यांचा परिचय कसा सोडवावा यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी मी विद्यार्थ्यांना सांगणार आहे. तर सर्वांनी समजून घ्या. आपल्या सोबत एक नोटबुक ठेवा आणि काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नोट करा. आजचे दिनांक मात्र लिहायला विसरू नका, कारण की जेव्हा आपण काही गोष्टी शिकत असतो तेव्हा वार दिनांक हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे आणि ती एक चांगली सवय पण आहे आणि त्यातून अनेक प्रश्नांची उकल सुद्धा होते हे आपल्याला पुढे गेल्यावर समजणार आहे. तर बघा, तर आता सुरुवातीला आपण सुसंगत वाक्यांचा परिचय या ठिकाणी घेत आहोत आणि त्या सुसंगत वाक्यांचा परिचय यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा बघा लक्षात ठेवा एकमेकांशी इथे काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला काही दिसण्याचा प्रॉब्लेम होईल स्क्रीनचा तेव्हा आपल्या मोबाईलची स्क्रीन झूम करा थोडीशी आणि समजून घ्या. तर बघा, सुसंगत वाक्यांचा परिचय. लक्षात ठेवा एकमेकांशी. आता सुसंगत वाक्य म्हणजे काय, तर जी वाक्य असतात ते एकमेकावर कशी अवलंबून असतात आणि त्याचा एकमेकाशी काय संबंध असतो, त्याचं उत्तर कसं शोधायचं असतं, तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट काय बघा, एकमेकांशी अर्थदृष्ट्या सांगितलं त्यांनी. अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद होय. अर्थदृष्ट्या ते एकमेकाशी सुसंगत असतात. ही वाक्ये एखाद्या विषयाशी, घटनेशी, प्रसंगाशी निगडीत असतात. पुढे बघा काय महत्त्वाची गोष्ट दिली आहे त्यांनी. अजून अतिशय महत्त्वाचा एक टॉपिक दिला त्यांनी. हा प्रश्न सोडवताना वाक्ये काळजीपूर्वक
व सलग वाचावीत. घाईघाईने जर आपण पहिलेच वाक्य वाचून गाळलेल्या शब्दांची योजना करू लागलो तर आपलं उत्तर कदाचित चुकू शकतं. म्हणून त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय की पर्यायी शब्द नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करा. तर्कज्ञानाचा उपयोग करायचा आहे म्हणजे अंदाज लावायचा आहे आणि त्या अंदाजानुसार आपल्याला ते वाक्यांचा क्रम लावायचा आहे. तर बघा त्यानंतर शेवटची एक सूचना दिलेली आहे. या प्रश्नात किमान 3 वाक्यांचा परिच्छेद दिला जातो. 3 वाक्यांचा म्हणजे 6 मार्क असतात. एका प्रश्नाला 2 मार्क आणि अतिशय सोपा घटक जरी असला तर हुशार मुलं या ठिकाणी थोडासा गोंधळ करतात. आम्हा सर्व शिक्षकांना अनुभवच आहे. तर असं होऊ नये म्हणून आता आपण प्रत्यक्ष काय करणार आहोत तर प्रत्यक्ष आपण पुढे जाणार आहोत. बघा त्याच्यामध्ये एक नमुना प्रश्न आपण घेणार आहोत. तर नमुना परिच्छेद आहे तो नमुना परिच्छेद घेणार आहे. सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छिते की हा परीक्षेला आलेला जो प्रश्न असतो त्याची सूचना जी आहे ती सूचना वाचणं फार महत्वाचं आहे. त्याची सूचना वाचणं फार फार महत्वाचं आहे. बघा तर सूचना वाचणं महत्वाचं आहे. म्हणजे काय करायचं तर बघा तर त्या ठिकाणी आपल्याला ही सूचना वाचायची आहे. पुढील वाक्याचा परिच्छेद सुसंगत परिच्छेद करण्यासाठी गाळलेल्या जागांसाठी योग्य शब्द निवडा आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता नमुना परिच्छेद आहे तो आपण सुरुवातीला बघूया. सर्वांना दिसत असेल की इथे 3 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामधला हा परिच्छेद आहे. हा नमुना प्रश्न आहे म्हणून त्याची उत्तरं तुम्हाला दिसत असतील परंतु तरी सुद्धा तीच उत्तरं का आली हे आपण समजून घेणार आहोत. टिंबटिंब ही भारताला सतत भेडसवणारी एक समस्या आहे. बघा प्रश्न अतिशय छान आहे पण त्याचे पर्याय बघा. बेकारी, गरिबी, निरक्षरता आणि दुष्काळ. तर आपल्याला पहिला प्रश्न वाचल्यानंतर असं वाटतं की 4ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजे कोणताही ठेवला तरी ते वाक्य बरोबर आहे. पण असं नाहीये. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद जेव्हा आपण पूर्ण करणार आहोत तेव्हा आपल्याला खालच्या वाक्यांशी त्याची काय संलग्नता आहे, त्याच्याशी काय संबंध आहे, कोणता विषय जोडलेला आहे हे समजून घ्यायचं आहे. म्हणून आपण लगेच घाई न करता इथं कोणती एखादी समस्या लिहून ते कंप्लीट करायचं नाही. तर पुढचा प्रश्न त्यानंतर आपण वाचायचा आहे. त्यातच भर म्हणून की काय माणसाच्या हव्यासापोटी टिंबटिंब प्रमाण वाढले आहे. टिंबटिंब प्रमाण वाढले आहे. आता नीट बघा. चोऱ्यांचे, वृक्षतोडीचे, उपासमारीचे, अंधश्रद्धेचे आता यापैकी कोणतं असेल? आपल्याला तर सगळेच वाटतात परंतु अजून थोडस आपल्याला हव्यासापोटी माणसाच्या हव्यासापोटी हा हायलाइट केलेला शब्द नीट बघा. त्याच्यातून थोडीशी गोष्ट आपल्याला समजते. थोडासा अंदाज आपल्याला येतो म्हणजे याच्यातलं नक्की उत्तर कोणतं असेल हे कळतं. परंतु आता आपण जाऊया आपल्या त्या लक्षात ठेवण्याच्या मुद्द्यांवरून पुढे जाऊया. तर तिसरा जो प्रश्न आहे यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षारोपण व जलसंधारण. बघा अतिशय महत्त्वाचे शब्द दिले, मुद्दाम दिले आणि 2 शब्द दिलेत विशेष म्हणजे. तर बघा वृक्षारोपण व जलसंधारण या 2 शब्दांवरून आपण पूर्ण तर्क करायचा आहे की नक्की पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल. अगोदर याचं उत्तर शोधायचे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचे. बघा यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षारोपण व जलसंधारण या टिंबटिंब राबवल्या जात आहेत. या टिंबटिंब राबवल्या जात आहेत. याच्यावरूनच कळतं की वृक्षारोपण आणि जलसंधारण ह्या काय आहेत? योजना आहेत. ह्या काय आहेत? योजना. म्हणून याचा पर्याय क्रमांक किती आहे तर 3 आहे. यावरून आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे किंवा पहिल्या प्रश्नाकडेही जाऊ शकतो म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. म्हणून 2 नंबरचा प्रश्न भरा. त्यातच भर म्हणून की काय माणसाच्या हव्यासापोटी. काहींना हे उत्तर येणार नाही मग त्यांनी काय करायचं त्यांनी पहिल्या प्रश्नाकडे जायचं. इथे वृक्षारोपण शब्द आलेला आहे बरोबर. माणसाने 2 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जर नाही आलं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर एखाद्याला लगेच येऊ शकतं. बघा टिंबटिंब ही भारताला सतत भेडसावणारी एक समस्या आहे. मग कोणती आहे तर ती समस्या म्हणजे आहे दुष्काळ की जो आपण कोरोनाच्या काळात खूप अनुभवलाय की जिथे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. म्हणून दुष्काळ ही सर्वात मोठी समस्या आहे आजही आहे.
तर त्याच्या पहिलं उत्तर जे असतं तो आहे की दुष्काळ ही भारताला सतत भेडसावणारी एक समस्या आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. एखाद्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही समजणार पण दुसऱ्याचं नक्कीच येईल, कारण की इथं त्यातच भर म्हणून की काय माणसाच्या हव्यासापोटी टिंब प्रमाण वाढले आहे. कशाचे? वृक्षतोडीचे. बघा आता ह्या तिन्हींचा संबंध बघा एकमेकाशी कसा आलेला आहे. दुष्काळ ही भारताला सतत भेडसावणारी एक समस्या आहे. त्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी काय आहे? त्यातच भर म्हणून की काय माणसाच्या हव्यासापोटी वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. माणसाचा हव्यास माहिती, माणसाने जंगल तोडली आणि आपल्याला माहिती तिथे शहरं निर्माण केली, इमारती सिमेंटची जंगल तयार केली, सांगायला नको त्याबद्दल. त्यानंतर पुढचा आपल्याला जो प्रश्न आहे तो तर आपला अगदी अचूक आहे, कारण की या दोन योजनांवरून आपण त्याचं करेक्ट उत्तर काढलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदातून आपल्याला काय लक्षात येतं या नमुना प्रश्नातून की पहिल्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खालचे जे प्रश्न आहेत ते वाचून ते समजून घेऊन मग सोडवले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं शक्यतो तिसरा प्रश्न आपल्याला क्ल्यू देऊन जातो आणि त्यातून वरचे प्रश्न सोडवत द्यायचे आहेत. शक्यतो सगळ्यांना समजलं असेल. आता यानंतर आपण नमुना प्रश्नानंतर आपण काही पुढचे प्रश्न घेणार आहोत. तर आपण पुढची स्लाइड बघूया. बघा आता सरावासाठी मी हा एक परिच्छेद निवडलेला आहे. सगळ्यांनी बघून घ्या. सरावासाठी मी हा एक परिच्छेद निवडलेला आहे. तर बघा परिच्छेद 1 आहे. याच्यामध्ये काय आहे? 13 जानेवारीला सूर्य टिंबटिंब राशीत येतो. सॉरी 14 जानेवारीला बघा नीट बघा सर्वांनी. सर्वांनी बघायचं आहे. इथं आहे 14 जानेवारीला सूर्य टिंबटिंब राशीत येतो. 14 जानेवारीला सूर्य टिंबटिंब राशीत होतो. आता 14 जानेवारी म्हटलं की आपल्याला थोडासा क्ल्यू पण लागतो. आता पुढचा प्रश्न बघूया, त्याचे काही पर्याय बघूया आपण. कुंभ म्हणजे ही राशीचं नाव आहे. आपल्याला राशींची नाव माहित पाहिजे. तुम्ही 8वीची मुलं आहात. 8वीच्या मुलांना नक्षत्र किती आहे? 27 नक्षत्र ते माहित पाहिजे. राशी किती आहेत? 12 त्या माहित पाहिजे. म्हणजे हे जे जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत ते आपल्याला माहित असावं. ज्यांना अजूनही माहित नाहीये त्यांनी काळजीपूर्वक त्याचं वाचन करा. आपल्या नोटबुक मध्ये त्याची नोंद करा, ते वारंवार वाचा आणि त्याचा सराव करा, कारण की त्यावरती प्रश्न येतात. बघा आता तर हा जो प्रश्न परिच्छेद आहे त्याच्यातला पहिला प्रश्न आहे की 14 जानेवारीला सूर्य टिंबटिंब राशीत येतो. तर आपल्याला आता काहींना उत्तर माहित नाहीये. कुंभ, कर्क, मकर, मीन यापैकी एखाद्याला उत्तर येणार नाही, पण काहींना येऊ शकतं की आपल्याला माहिती आहे की आपण याचं उत्तर काढू शकतो. तर काहींना माहित असतं की तो मकर राशीमध्ये येतो, तर ते काढूही शकतात. त्यानंतर बघा मकर राशीमध्ये येतो. पुढे बघा या दिवशी हाच परिच्छेद बघायचा आहे सगळ्यांनी. या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना टिंबटिंब देतात. तुम्ही म्हणाल आता स्नेहाचे प्रतीक देणार सर्वजण एकमेकाला तिळगुळ पण देतात, आपट्याची पानं पण देतात. बघा तुम्हाला कसले प्रश्न आलेले आहेत, पर्याय आलेले आहेत. तिळगुळ पण आहे, प्रसाद पण आहे, आपट्याची पानं पण आहे, शुभेच्छा पण आहे. जे चारही पर्याय बसतात का? जोपर्यंत आपण खालचा प्रश्न वाचत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अचूक उत्तर शोधता येत नाही. तर पुढे बघा आपण तिसरा प्रश्न वाचूया. सर्वजण या दिवशी आनंदाने टिंबटिंब. तर या प्रश्नामध्ये तिसऱ्या प्रश्नावरून त्याचं उत्तर न मिळता कधी कधी आपल्याला पहिल्या प्रश्नावरून त्याचं उत्तर मिळू शकतं. जानेवारी महिना म्हटलं की जानेवारी महिन्यातले सण आपल्याला आठवले पाहिजेत. जानेवारी महिन्यामध्ये सूर्य कुठे येतो? तर मकर येतो, कारण की त्याचा अंदाज आपल्याला कुठे आला? इथं तिळगुळ शब्द आलेला आहे. दुसरी गोष्ट इथं मकर रास आलेली आहे. त्याच्यानंतर सर्वजण या दिवशी आनंदाने काय करतात?
तर पतंग उडवतात. बघा किती पटकन उत्तर मिळतात. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या ठिकाणी हे जे प्रश्नांची उत्तर आहे तर तिन्ही प्रश्न क्रमाने वाचा, त्यांचे पर्याय वाचा. पर्याय हे फसवे असतात तरी सुद्धा ते बारकाईने वाचा, थोडस आकलन करा आणि मग उत्तर लिहा. तर 14 जानेवारीला सूर्य मकर राशीमध्ये येतो. 2 नंबरचा प्रश्न जो आहे, या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना तिळगुळ वाटप करतात. समजलं? पुढे बघा, तिसरा प्रश्न आहे, सर्वजण या दिवशी आनंदाने पतंग उडवतात. तर अशा प्रकारे हे वाक्य एकमेकावर डिपेंड आहे, एकमेकांमध्ये त्याची सांगड घातलेली आहे. तर अशा प्रकारे हे जे प्रश्न आहेत हे आपण सोडवले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण परिच्छेद 2 पूर्ण केलेला आहे. तर आता यानंतर आपण परिच्छेद पुढचा घेऊया. असे खूप सारे परिच्छेद आहेत, सरावासाठी अनेक प्रश्न आहेत. तर त्यासाठी आता आपण परिच्छेद क्रमांक 2 कडे जाणार आहोत. तर तिकडे जाऊया. बघा आता इथे बघा परिच्छेद 2 अतिशय छान असा परिच्छेद आलेला आहे. तर इथे बघा, टिंब टिंब वेळ होती. बघा पर्याय किती छान दिलेत, पहाटेची, सकाळची, दुपारची, सायंकाळची. कोणती असू शकते हो. 4 पर्याय दिले, चारही लागू होतात असं वाटतं पहिला प्रश्न वाचल्यावर. परंतु पुढे बघा, सर्वजण आपापल्या टिंब टिंब निघाले होते. सर्वजण आपापल्या टिंब टिंब निघाले होते. आता निघाले शब्दावरून पण आपल्याला थोडासा तर्क येतो बघा, थोडासा तर्क येतो या शब्दावरून. तर पुढे बघा, घरट्याकडे, रानाकडे, घराकडे, मळ्याकडे. आता बघा या ठिकाणी इथं 3 प्रश्न आहेत. खालचा प्रश्न इकडे खाली आलेला आहे थोडासा, तो पण समजून घेऊया. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जरासं आपल्याला येतं, जरासं येतं. सर्वजण आपापल्या कशाकडे निघाले होते, कुणी म्हणे मॅडम घरट्याकडे, परंतु वेळ कोणती ती माहित नाहीये, तिचे उत्तर मिळणार आहे. तर आपण चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. कारण सुगीचे दिवस असल्याने, सुगीचे दिवस हा शब्द अतिशय इम्पॉर्टंट आहे, खूप मुलांना माहित असावं. सुगी म्हणजे काय, की जेव्हा पिकं पूर्ण बहरून आलेली असतात आणि ते शेवटी काढण्याच्या वेळेला जो काळ असतो, पिकं काढली जातात आणि त्यावेळेला सुगीचे दिवस म्हणजेच त्याला कापणी असंही म्हटलं जातं किंवा काढणी असंही म्हटलं जातं. हे सगळ्यांना माहित असावं. म्हणून इथं हायलाइट करा, हे प्रश्न वाचताना आपल्याला ज्या शब्दातून तर्क मिळतो त्याला हायलाइट करत चला. आणि म्हणून या ठिकाणी सुगीचे दिवस हा शब्द आपण इथे हायलाइट केलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. बघा किती पटकन उत्तर सापडतं बघा. एका प्रश्नावरून बाकीच्या वरची 3ही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत असतात. बघा आता, कारण सुगीचे दिवस असल्याने सर्वांना टिंब टिंब लगबग होती. कशाची लगबग होती? बघा, कापणीची लगबग होती. सुगी म्हटलं की पिकं काढणे, कापणीची लगबग होती. आता किती सोपं झालं बघा बरं. आता वरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. वरच्या प्रश्नाकडे गेल्यावर तर लगेच उत्तर सापडतं, कारण की इथं कापणीची होते. आपल्याला हा पर्याय मिळालेला आहे. यावरून आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न असा आहे, सर्वजण आपल्या, सांगा बरं आता कुठे निघाले असतील? सर्वांना अंदाज येत असेल. तुमचा आवाज मला येत नाहीये, परंतु सगळ्यांना अंदाज आहे. आणि कधी कधी आपल्याला 8वीच्या मुलांना मी विशेष सांगते की 2 पर्याय बरोबर असतात, ते पण लक्षात ठेवा. तुम्ही सर्वजण नवीन आहात, काही काही प्रश्नांचे 2-2 पर्याय बरोबर असतात. हे 8वीच्या मुलांसाठी नवीन माहिती आहे, नीट समजून घ्या. तर बघा इथे सर्वजण आपापल्या रानाकडे सुद्धा बरोबर आहे आणि चौथा पर्याय मळ्याकडे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचे 2 पर्याय आपल्याला गिरवायचे आहेत. म्हणजे जेव्हा उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला 2 पर्याय ह्या प्रश्नाचे गिरवावे लागतील तेव्हाच आपलं उत्तर बरोबर येईल. जर तुम्ही एकच पर्याय गिरवला तर ते उत्तर बरोबर येणार नाही. आता यानंतर आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. तर पहिला प्रश्न काय आहे? टिंब टिंब वेळ होती. आता सगळ्यांच्या लक्षात येईल. आपणही बघतो की आपले आई वडील केव्हा शेताकडे जातात, सगळ्यांना माहिती, संध्याकाळी तर कोणी जाऊ शकत नाही. म्हणून एकदम सोपं उत्तर आहे, ती सकाळची वेळ होती. ती कोणती वेळ होती?
सकाळची वेळ होती. अतिशय सुंदर असं या ठिकाणी अतिशय छान असा परिच्छेद होता जो आपल्या परिचयाचा आहे आणि ज्यातून आपल्याला पटकन अशी उत्तरं मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर आपण पुढच्या परिच्छेदाकडे जाणार आहोत. बघा आता अशी खूप सारे परिच्छेद आहेत, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज वगैरे येतात आणि त्यातून आपण काय करत असतो, तर त्यातून आपण आपले प्रश्न छान प्रकारे सोडवत असतो. खूप मुलांना वाटतं की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद फार सोपा आहे. अरे पण तुम्ही त्यातच चुका करता. ज्याला सोपं वाटतं ना तो घाई चुका करतो. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला जो परिच्छेद घेतलेला आहे मी, तो परिच्छेद क्रमांक 3 आहे. तो परिच्छेद आपण वाचणार आहोत आणि त्यातून काही प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर बघा अतिशय सुंदर परिच्छेद आहे हा. आपण आपल्या संपत्तीचा काही भाग, संपत्तीचा हायलाइट केलंय मी बघा, आपण आपल्या संपत्तीचा काही भाग टिंब दान करावा. पुढचा बघा, त्याचे पर्याय बघूया आपण. इच्छा नसताना, स्वकष्टाने, उदार हस्ते, विश्वासाने. म्हणजे आपण आपल्या संपत्तीचा भाग कसा दान करावा, तर त्याचे पर्याय दिले, पण त्यातला अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. अजूनही आपल्याला कन्फ्युजन आहे, करेक्ट उत्तर काय सांगता येत नाही. मग आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. त्यामुळे त्या गोरगरिबांच्या टिंब आपण पात्र ठरतो. हा प्रश्न तर फारच मोठा आहे, म्हणजे त्याची व्याप्ती मोठी आहे, दिसायला छोटा आहे. बघा पुन्हा वाचतेय. त्यामुळे त्या गोरगरिबांच्या टिंब आपण पात्र ठरतो. कशास पात्र ठरतो? अवहेलनेस, कौतुकास, यशास की आशीर्वादास? याचे उत्तर कन्फ्युजन आहे तुमचं, बरोबर. परंतु काही मुलांच्या ते लक्षात आलं असेल की त्यामुळे आपण गोरगरिबांच्या टिंब आपण पात्र ठरतो. या दोन शब्दांवरून काही तर्क अतिशय छान केला असेल याची आम्हाला शाश्वती आहे. पण तरी सुद्धा आपल्याला करेक्ट उत्तर शोधायचं आहे, म्हणून आपण पुढे जाऊया. 3 नंबरचा जो प्रश्न आहे त्याकडे मी जातीये. म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी टिंब. आता ही म्हण पण आहे, स्लोगन आहे, घोषवाक्य म्हणून पण आहे. तर याचं सगळ्यांना उत्तर माहिती. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. एका क्षणात उत्तर आपल्याला मिळून जातं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर बरोबर आलं. यावरून आपण दुसरा प्रश्न सोडू शकतो, लगेच सोडू शकतो. इथं मरावी परी कीर्तिरूपी उरावे म्हणजे चांगलं काम केलं तर आपलं नाव अमर होतं, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. त्यामुळे त्या गोरगरिबांच्या आशीर्वादास आपण पात्र ठरतो. त्या गरिबांना जर आपण काही गोष्टी दान केलं तर त्याच्यावरती आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादास आपण पात्र होतो. हा 2 नंबरचा प्रश्न आपल्याला त्याचं अचूक उत्तर सांगतो. तर पुढे बघा, त्यावरून आपण 1 नंबरच्या प्रश्नाकडे येऊया. तर बघा, आपण आपल्या संपत्तीचा काही भाग टिंब दान करावा. इच्छा नसताना तर करू शकत नाही. स्वकष्टाचा असेल तर त्याच्या मनावर राहिलं, परंतु उदार हस्ते. कसा दान करावा? उदार हस्ते, म्हणजे त्याला मनमोकळेपणाने त्याने दान करावं, असं त्याचं उत्तर आहे. बघा किती एकमेकाशी सुसंगतपणा आहे. जर आपण एकच पहिलाच प्रश्न सोडवला असता आणि चुकीचं उत्तर लिहिलं असतं, विश्वासाने दान करावे वगैरे, तर प्रश्न चुकला असता. दुसरा जो प्रश्न आहे, कौतुकास आपण पात्र ठरतो का? एखाद्याने ते लिहिलं असतं, पण नाही. त्यासाठी आपल्याला 3ही प्रश्न वाचायचे आहेत. त्याचा अचूक, आता इथं बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे हा जो शब्द आहे हा आपल्याला अचूक गोष्टी सांगत असतो. तर आपल्याला करेक्ट उत्तर जे आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे, याच्यातून वरती जायला सहज मार्ग सोपा होतो. म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे आपल्याला या 3ही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात आणि आपल्याला या ठिकाणी 6 गुण मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही परिच्छेद बारकाईने वाचावा. त्याचा 3 नंबरचा प्रश्न काय सांगतो, 2 नंबरचा काय सांगतो, कधी कधी दुसऱ्यात उत्तर मिळतं, परंतु 3ही प्रश्न नीट वाचायचे, पर्याय नीट वाचायचे आणि त्यातून आपण हे उत्तर मिळवायचं असतं. तर आता यानंतर आपण परिच्छेद क्रमांक 4 कडे जाणार आहोत. बघा, अतिशय सुंदर मी परिच्छेद तुमच्यासाठी आणलेले आहेत. याही पेक्षा तुम्ही तुमचं वाचन थोडंसं वाढवा. त्या वाचनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परिच्छेद असतात, गोष्टींची पुस्तकं असतात, किंवा मग पेपरला काही कार्टूनचे संवाद आलेले असतात, ते वाचा. त्याच्यात पण वाक्य असतात. निबंधाची पुस्तकं वाचा. मी तर आवर्जून सांगेन, जास्तीचं जेवढं वाचन कराल
तेवढे प्रश्न तुम्हाला अतिशय उत्कृष्टपणे सोडवता येणार आहे. कारण की यात वाचण्यासारखं खूप काही आहे आणि हे संवाद त्याच्यावरच डिपेंड असतात की आपल्याला अवांतर आपण काय वाचलं. समजा प्रकाश आमटे आहे, बाबा आमटे आहे, त्यांची पुस्तकं वाचा. प्रवीण दवणे यांचं विज्ञानविषयीची काही माहिती आहे ती वाचा आणि त्यावर आधारित काही प्रश्न असतात. संत थोर नेते यांच्याविषयी माहिती आपण वाचत चला. त्याच्यातले काही प्रश्न या ठिकाणी असतात आणि ते तुम्हाला सहज सहज सोडवायला सोपे जातात. आता आपण बघूया. तर या ठिकाणी पुढचा परिच्छेद मी घेते आणि तो परिच्छेद आहे 4 नंबरचा. अतिशय सोपा आणि छान परिच्छेद आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, टिंब ही मानवी समाजाला लागलेली एक कीड आहे. आणि मुलांना एक विनंती आहे माझी की जेव्हा मी स्क्रीन छोटी करते माझी इंटरॅक्टिव्ह बोर्डची, त्यावेळेस तुमची स्क्रीन थोडीशी झूम करा, तुम्हाला क्लिअर दिसणार आहे. थोडीशी करा, म्हणजे प्रयत्न करा. थोडीशी झूम केल्यानंतर ती क्लिअर दिसेल. कधी कधी काय होतं की याच्यावरती कमी जास्त करताना मग तुमचं ब्लर होऊ शकतं किंवा मग नाही का. तर असं होऊ नये म्हणून मग थोडासा मी छोटं पण करून बघेल बघा. ओके. तर बघा, अजून थोडंसं मोठं केलं तर ते पण तुम्हाला दिसू शकेल. ओके ओके. तर बऱ्यापैकी आता दिसत असेल. बघा सर्वांनी, आता आपण परिच्छेद क्रमांक 4 सोडवत आहोत. तर इथं हा जो पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी सूचना आहे की त्यांनी स्क्रीन थोडीशी झूम करावी तुमची मोबाईल स्क्रीन. तर हा जो प्रश्न आहे याच्यात नीट बघायचं आहे. तर इथं बघूया आपण. तर आपण परिच्छेद 4 कडे जातोय. टिंब ही मानवी समाजाला लागलेली एक कीड आहे. तर बघा, इथं पहिला प्रश्न आहे आळस. सॉरी, पहिला पर्याय आहे आळस. दुसरा आहे अज्ञान. तिसरा आहे व्यसनाधीनता आणि चौथा आहे दारिद्र्य. आता नीट बघा, प्रश्न नीट वाचायचा आहे. मानवी समाजाला लागलेली कीड म्हटलंय. मानवी समाजाला लागलेली कीड म्हटलंय. तर कीड म्हणजे काय, तर काहीतरी वाईट वाईट गोष्ट आहे. म्हणजे कोणती बघा आता. तर याच्यावरून थोडासा तर्क काही मुलं करू शकतात, निश्चित करू शकतात. परंतु काही मुलांना थोडीशी समस्या निर्माण होऊ शकते. त्यासाठी आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जाणार आहोत. तर दुसरा प्रश्न आपण वाचणार आहोत. आजची तरुण पिढी सुद्धा त्याच्या टिंब गेली आहे. या शब्दावरून आपल्याला काही तर्क लागतो. आजची तरुण पिढी सुद्धा त्याच्या टिंब गेली आहे, त्याच्यावरून तर्क लागतो. त्याचा पर्याय आपण वाचूया. पुढे गेली आहे का, आहारी गेली आहे का, अज्ञानात गेली आहे का, आधारे गेली आहे का. तर याच्यावर थोडासा क्ल्यू काही मुलांना निश्चित लागला असेल. कारण की काही मुलं खरंच शार्प असतात, त्यांना पटकन क्ल्यू कळतो आणि त्यांचं वाचन पण असतं आणि त्यांना आजूबाजूच्या परिसराचं थोडंसं ज्ञान असतं. आता हे परिच्छेद त्याच्यावरच डिपेंड आहे. तर आता आपण याच्यातलं उत्तर प्रत्येकाला येतच असेल असं नाही, म्हणून आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर तिसरा प्रश्न जो आहे तर तो आपण बघणार आहोत. तर तिसरा प्रश्न आहे, म्हणून हीच टिंब हीच खरी धनसंपदा हे आपण ओळखले पाहिजे. धनसंपदा हीच खरी धनसंपदा. टिंब हीच खरी धनसंपदा. बघा आता, तर ही धनसंपदा जी आहे, हा शब्द आपल्याला काही गोष्टी सांगून देतो. तर तो शब्द आपल्याला काही माहिती देतो बघा. तर धनसंपदा. तर धनसंपदा जी आहे तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की हीच खरी धनसंपदा. या शब्दावरून आपल्याला अर्थ कळतो की नक्की काय असेल, नक्की काय असेल. तर बघा पुढे. तर यावरून आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला असं उत्तर मिळणार आहे. बघा आता आपण पुढे जाऊया. याच्यावरून आपल्याला उत्तर मिळणार आहे. बघा, मी परिच्छेद छोटा केला होता थोडासा, आता सगळ्यांना दिसेल पुन्हा. तर यावरून आपण काही उत्तरे शोधणार आहोत. त्या उत्तरांना मी आता हायलाइट पण करणार आहे. बघू शकता तुम्ही सगळेजण. यावरून आपण तीनही जेव्हा प्रश्न वाचतो तेव्हा आपल्याला लगेच उत्तर कळतं की हीच खरी धनसंपदा आहे. या शब्दावरून आपल्याला कळतं की इथं आरोग्य हेच उत्तर बरोबर आहे. कारण की आरोग्य हीच खरी माणसाची धनसंपदा आहे. कारण की आपल्याला माहिती ती संपत्ती आहे आपली.
आपण नेहमी म्हणतो हेल्थ इज वेल्थ, म्हणजे शरीर हीच खरी संपत्ती आहे. आपलं आरोग्य चांगलं असेल तर ती आपली संपत्ती आहे. आणि म्हणून इथून पहिलं उत्तर आपल्याला मिळतं म्हणजे आरोग्य. त्यानंतर याच्यावरून आपण दुसरा प्रश्न आपण मिळू, त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं की आजची तरुण पिढी सुद्धा त्याच्या टिपटिप गेली आहे. कशाच्या? याच्यावरून आपल्याला कळतं. सगळ्यात अगोदर हा प्रश्न नाही आला तर एक नंबरचा प्रश्न सुटू शकतो. इथं जर आरोग्य उत्तर आहे तर एक नंबरचा प्रश्न सुद्धा तुम्हाला सुटू शकतो. आता बघा, तर ज्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये त्याने वरती जा, ज्याला येतंय त्यांनी बरोबर करा. आजची तरुण पिढी सुद्धा त्याच्या आहारी गेली आहे. पण कशाच्या आहारी गेली आहे? काय वाईट करतायत तरुण पिढी? तर बघा, तर व्यसनाधीनता हा महत्वाचा त्यातला मुद्दा आपल्याला मिळतो. व्यसनाधीनता ही मानवी समाजाला लागलेली एक कीड आहे. ही मानवी समाजाला काय आहे? एक कीड लागलेली आहे. अशा प्रकारे आपण हा परिच्छेद अतिशय उत्कृष्टपणे सोडवू शकतो. तर सर्व मुलांना स्क्रीन दिसत असेल अशी मी अपेक्षा करते. यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा एक महत्वाचा काही परिच्छेद घेऊया. तर असे बरेच काही परिच्छेद आहेत, तर ते परिच्छेद आपण बघणार आहोत. तर बघा आता, पुढचा 5 नंबरचा परिच्छेद आहे आणि त्या परिच्छेदाकडे मी जाणार आहे. यानंतर आपल्याला पुढे अजून एक टॉपिक घ्यायचा आहे, तिकडे पण जाणार आहोत आपण. तत्पूर्वी आपण हा शेवटचा परिच्छेद आता घेणार आहोत. आता बऱ्यापैकी तुमचं आकलन झालं असेल, तर इथं आता शेवटचा परिच्छेद मी घेते बघा. माणसाच्या टिंब वाढल्या आहेत. तर बघा, गरजा, मालमत्ता, क्षमता, इच्छा काय वाढल्या आहेत मग? तर आपण समजून घेऊया. आपल्याला काही लगेच सांगू शकत नाही की मालमत्ता वाढल्या, की क्षमता वाढल्या, की इच्छा वाढल्या. तुम्ही म्हणाल इच्छा पण वाढल्या, कुणी म्हणाल मालमत्ता वाढल्या, कुणी म्हणाल माणसाच्या क्षमता वाढल्या, कुणी म्हणेल नाही माणसाच्या गरजा वाढल्या. पण मग त्याचं अचूक उत्तर येण्यासाठी आपल्याला दुसऱ्या प्रश्नाकडे जायचंय. आणि साधने मात्र टिंबटिंब. साधने मात्र टिंबटिंब म्हणजे कशी आहेत? तर ते आपण बघणार आहोत. त्याचे पर्याय आहेत अमर्याद, खूपच, मर्यादित, विपुल. साधने कशी आहेत? अमर्याद आहेत, खूपच आहेत, मर्यादित आहेत की विपुल आहेत? बघा आता, तर याचं उत्तर आपण शोधणार आहोत. काहींना तर्क लागेल, काहींना लागणार नाही. काही म्हणतील साधने मात्र अमर्याद आहेत, कुणी म्हणेल विपुल आहे, तर कुणी म्हणेल खूपच आहे. मग अचूक उत्तराकडे जायचंय ना, मग आपला नियम सांगतो की आपण चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. म्हणून आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जातो आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण काय करणार आहे, तर त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्याला 100% उत्तर मिळणार आहे. यामुळे दोन्हींचा टिंब घालणे फारच गरजेचे आहे. आता इथं लक्षात येतं लगेच, यामुळे दोन्हींचा काय घालणे? इथं उत्तर मिळतं आपल्याला. गोळ घालणे नव्हे, विभाजन नव्हे, मग दोन्हींचा मेळ घालणे. इथं आपल्याला उत्तर मिळतं. मग जर इथं मेळ घालणे हा शब्द जर आपण लिहिला, मेळ घालणे हे बरोबर आहे, तर यावरून आपल्याला वरचं 1 नंबरच्या प्रश्नाचं किंवा 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर लगेच क्लिक होतं. आणि साधने मात्र कशी आहेत? साधने कशी आहेत? मर्यादित आहेत. हे आपण म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. मर्यादित साधने आहेत. हे आपल्याला इथे क्लिक होतं आणि हे त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळून जातं. पुढचा जो 1 नंबरचा प्रश्न आहे, माणसाच्या टिंब वाढल्या आहेत. काय वाढले माणसाच्या? गरजा वाढल्या. म्हणजे आज 21व्या शतकातला हा जो माणूस आहे त्याच्या सर्वात जास्त काय वाढलेले आहे तर गरजा. म्हणजे थोडस आपण वस्तुनिष्ठतेचं पण भान या ठिकाणी ठेवायला हवं. त्यावरून सुद्धा या प्रश्नांची उत्तर आपल्याला अचूक मिळतात. वास्तवाचं भान आपल्याला असायला हवं. त्यावरूनही काही परिच्छेद आपण अचूक सोडवू शकतो. अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थित सोडवू शकतो. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आपण सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदाबरोबर पुढे आपण काय करत असतो, तर त्यानंतर आपल्याला संवाद असतात आणि संवादावर पण काय करत असतो, तर आपण संवादावर सुद्धा आपण काय करत असतो, तर आपण काही हे शिकत असतो. संवादावरून काही गोष्टी घेत असतो. तर आपण पुन्हा जाऊया आपण आपल्या काही गोष्टींकडे आणि नवीन गोष्ट आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर ती म्हणजे आहे
आता पुढचा आपल्याला जो घ्यायचा आहे की आता आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद घेतला, आता आपल्याला घ्यायचा आहे संवाद आणि त्यावरील प्रश्न. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. तर आपल्याकडे वेळ अजून आहे, तर आपल्याला संवाद घ्यायचे आहेत आणि संवादावरून आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता जसं आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद घेतला तशाच पद्धतीने संवाद आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर बघा आता तर आपल्याकडे आहे, तर तो जो घटक आहे उपघटक आहे 1.4 संवाद. तर संवाद इतके महत्वाचे असतात की आपण आपल्या घरात बोलत असतो, वर्गात बोलत असतो, मित्रांशी बोलत असतो, बाहेर आजूबाजूला बोलत असतो, हे सगळे संवाद आहेत. तर या संवादावर आधारित आपण काही प्रश्न बघणार आहोत. तर हे संवाद आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ते संवाद या ठिकाणी आपण बघतोय. तर बघा, तर यात महत्वाच्या काही गोष्टी आहेत. आपला वेळ जायला नको, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला सोडून झालं पाहिजे. बघा आता मी थोडस इथे घेतीये, तर सगळ्यांनी लक्ष द्या. तर यात महत्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत संवादामध्ये. जसं आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद सोडवला, तशाच पद्धतीने संवाद सोडवण्यासाठी काय आवश्यक आहे. तर बघा, संवाद हा काळजीपूर्वक वाचावा. कसा वाचावा? काळजीपूर्वक वाचावा. तर तो काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि त्याचं वाचन हे अतिशय छान केलं पाहिजे. कारण की संवाद जेव्हा आपण छान वाचन करतो तेव्हाच आपल्याला काळजीपूर्वक हा शब्द महत्वाचा आहे. पुढे बघा, संवाद किती व्यक्तीत घडला. किती व्यक्ती जेव्हा संवाद घडतो, संवाद स्वतःशी पण असू शकतो, दोघांशी असू शकतो, इतरांशी पण असू शकतो, किंवा निश्चित सांगता येत नाही अशा व्यक्तींशी सुद्धा इतका पण तो असू शकतो. कोणत्या वेळी घडला, कोठे घडला, या बाबींची आपण काळजीपूर्वक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. म्हणजे संवादावरचे प्रश्न सोडवताना त्याच्यावर परंतु 3 प्रश्न येतात किंवा 2 प्रश्न येतात आणि ते सोडवताना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला दिसायला खूप सोपं असतं, परंतु परीक्षेमध्ये आपण काय करतो की सहज चुका करतो. मग हे व्हायला नकोय आणि म्हणून आपण संवाद जे आहे तर ते काळजीपूर्वक आपण घेतले पाहिजे. तर बघा, याच्यामध्ये तो काळजीपूर्वक वाचावा. किती व्यक्तीमध्ये तो घडला ते लगेच आपल्या क्लिक झालं पाहिजे. ती गोष्ट आपण त्या ठिकाणी वाचतानाच क्लिअर करायची आहे. कोणत्या वेळी घडला, वेळ फार महत्वाची आहे. कोठे घडला, या बाबींचा आपण काळजीपूर्वक ती लक्षात घेतली पाहिजे. पुढे एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की संवादातील वर्णन जे आहे, वर्णन, प्रसंग, या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. त्यासाठी काय करायचं आहे की शब्द संपत्तीवर आपलं प्रभुत्व असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, त्यानंतर काही स्लोगन, या सगळ्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि आजूबाजूच्या भोवतालचा परिसराचा, वस्तुनिष्ठतेचा याच्याशी खूप संबंध असतो. आणि म्हणून संवाद जेव्हा आपण वाचतो ते लक्षपूर्वक, काळजीपूर्वक, त्यांची वेळ, ठिकाण हे सगळं आपल्याला वाचनातून क्लिक झालं पाहिजे. यासाठी संवादावर आधारित किमान 3 प्रश्न विचारले जातात परीक्षेला आणि ते आपण सोडवायचे आहेत. तर आपण आता प्रत्यक्ष एक नमुना संवाद बघणार आहोत. कारण की संवाद हे कसे असतात की संवाद जेव्हा आपल्याला पूर्ण वाचता येतो, त्याच्यावरती प्रश्न कळतात. अगोदर संवाद वाचन महत्वाचं आहे. तर तुम्ही नेहमी सराव करा, चांगले पुस्तकं वाचा. जिथं जिथं संवाद आहे त्याचं वाचन कसं करायचं त्याचा मी डेमो दाखवते. बघा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, लोक हो हे काय करता, पाणवठ्यावर जनावरे धुता. मग कुठे धुवायची बाबा. बघा, आपण जेव्हा जसे बोलतात तसे जर वाचलं तर आपल्याला संवाद कळतात की हे कुणी बोललं असेल, हे वाक्य कुणाचं असेल. नीट बघा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, लोक हो हे काय करता, पाणवठ्यावर जनावरे धुता. बघा, इथे एक वेगळा शब्द आलाय म्हणून मी त्याला अंडरलाईन करणार आहे, कारण की तो शब्द फार महत्वाचा आहे. पाणवठ्यावर, पाणवठ्यावर जनावरे. बघा आता, पाणवठ्यावर जनावरे धुता असं तिथे म्हटलेलं आहे. पुढचं आहे बघा, मग कुठे धुवायची बाबा, मग कुठे धुवायची बाबा, यातलंच पाणी पिता ना. बघा, संवाद जसे बोलतो तसे वाचा म्हणजे पटकन कळतं. यातलंच पाणी पिता ना, साऱ्या गावाला एवढा एकच तर पाणवठा हाय. कुणीतरी बोलतंय, तुमची पोरं बाळा अशानं आजारी पडतात पण तुम्हास वाटते देवाचा कोप झाला. मग काय,
कर्ज काढून देवा बुवा यांच्याकडे जाऊन नवस फेडतात. आता हे शब्द मी थोडेसे अंडरलाईन करते बघा. देवा बुवा हे महत्वाचे शब्द आहेत. तुमची पोरं बाळ अशानं आजारी पडतात. इथं पाणवठ्यावर हा शब्द महत्वाचा आहे. वाचतानाच काही शब्दांना अंडरलाईन करा. कर्ज काढून म्हणजे हा पण शब्द एक नाविन्यपूर्ण आहे. पाणवठा हा शब्द महत्वाचा आहे. पुढे बघा, अरे बाबा मागच्या येळाला माझा पोरगा फणफणला. येळाला म्हणजे वेळेला, फणफणला म्हणजे खूप ताप आला. नवस फेडला, अंगारा लावला बघा, तुकडा उतरून टाकला, पोरग तरा तरा पळू लागला बघा. अगे माऊली अंधश्रद्धा तुझी ती, म्हणजे कुणीतरी त्यांना उपदेश करते की तुझी ती अंधश्रद्धा आहे. आपण अडाणी म्हणून पोरं अडाणी नका ठेवू, पोरं अडाणी ठेवू नका. देवा धर्मांवर पैसा, इथं फार महत्वाचं वाक्य सांगितलंय की जे आपल्याला काहीतरी उपदेश करून जाते. देवा धर्मांवर पैसा नका उधळू, आरोग्याचा मंत्र जपू, फार महत्वाचा शब्द आहे. स्वच्छता पाळा, घरदार निर्मळ ठेवा, पिण्याचे पाणी त्याले घाण करू नका, पिण्याचे पाणी त्याले घाण करू नका. आरसता ह्यो बाबा चांगलं सांगतो या, होय र हा कोणी येडा भिकारी नाही. म्हणजे बघा हा संवाद आता पूर्ण झालेला आहे. हा संवाद अशा विशिष्ट ठिकाणी झालाय, त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल. तर आपण आता प्रश्नांकडे जाऊया. तर मी थोडंसं छोटं करणार आहे याला, तर आपण छोटं करूया याला आणि थोडंसं वरती घेते बघा. आता यातला पहिला प्रश्न आहे, म्हणजे हा संवाद जो आहे, या संवादावर पहिला प्रश्न आहे, हा संवाद कोठे घडला आहे. बघा थोडं दिसत नसेल तर झूम करा, दिसत नसेल तर झूम करा. हा संवाद कोठे घडला आहे, हा पहिला प्रश्न आहे. तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं उत्तर पण मिळू शकतं. गल्लीत घडलाय, नळावर घडलाय, पाणवठ्यावर घडलाय की घरी घडलाय, नीट बघायचं. तर आपण बघा वाचतानाच आपण काही शब्द अंडरलाईन केलेले होते, तर ते आता मी इरेज केलेले आहे, मुद्दाम केले कारण की तुमच्या लक्षात पाहिजे. पाणवठ्यावर, तर आपल्याला लगेच उत्तर कळतं की हे कुठेतरी पाणवठ्यावरचे संवाद आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे, पाणवठ्यावर. त्याचं उत्तर काय येणार आहे, तर पाणवठ्यावर येणार आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे पाणवठ्यावर. बरोबर. आता याच संवादावर आधारित पुढचा प्रश्न येणार आहे, तर तो आपण बघूया. हा संवाद किती जणांमध्ये झाला असावा. बरोबर. तर आता हा संवाद काय आहे, तर फार छोटा आहे, तर किती जणांमध्ये झाला असावा. तर पाणवठ्यावर एवढी गर्दी आहे की प्रत्येक जण वेगवेगळं बोलतोय. मग तुम्ही सांगा बरं, तो 4 जणांमध्ये झाला का 5 जणांमध्ये झाला का 6 जणांमध्ये झाला असेल. तर आता आपण संवाद थोडासा वरती गेलाय, तो आपण लगेच बघू शकत नाही किंवा मग खाली घेऊन बघावं लागेल आपल्याला. तर हा संवाद कोणाकोणामध्ये झाला आपण काही सांगू शकत नाही लगेच. तर त्याचा आपण विचार जेव्हा केला, तर एक आता माहित आपल्याला हे वाक्य ऐकल्यासारखं वाटतंय का तुम्हाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. कारण की हे वाक्य कुणाचं आहे हे तुमच्या लक्षात आलंय आणि हे पाणवठ्यावरचा संवाद आहे. याच्यात खूप जण सहभागी झालेले आहेत हे आपल्याला कळतंय. आणि म्हणून यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, तर ते उत्तर आहे की निश्चित आपल्याला सांगता येत नाही. हा नमुना संवाद आहे हे समजून घ्या. म्हणून इथं पर्याय पण काही आहे. तर हे दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले पीडीएफ आहे, तर ती एखादा पर्याय चुकू शकतो, परंतु हा बरोबर आहे हे लक्षात ठेवा. पाणवठ्यावर निश्चित लोकांची संख्या सांगता येत नाहीये आणि म्हणून त्याचं उत्तर आहे निश्चित सांगता येत नाही. त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. आता या संवादात आरोग्याचा मंत्र जपा असं कुणी म्हटलेलं आहे. तर या संवादामध्ये आरोग्याचा मंत्र जपा असं कुणी म्हटलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की आरोग्याचा मंत्र जपा असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्या संवादाकडे आपण परत एकदा जाऊया. तर आपल्याला या वाक्यावरून कळतंय की आरोग्याचा मंत्र जपा हे पहिलंच वाक्य आपल्याला सांगताय की कुणीतरी हे महान संत आहेत, त्या संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. आणि त्या संतांचं जे नाव आहे तर ते या प्रश्नाच्या खाली आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघा बघा आपण पर्याय वाचूया. संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत जनाबाई. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, तर हे वाक्य कोणाचं आहे, तर संत गाडगे महाराज यांचं ते वाक्य आहे. आणि संत गाडगे महाराजांचं ते वाक्य असल्याने आपल्याला हा संवाद त्यावरचे प्रश्न सोडवायला अतिशय सहज सोपं झालेलं आहे.
आता हा प्रश्न संवाद थोडासा तुटक गेलेला होता, कारण की त्याचं पीडीएफ बनवताना थोडंसं पेज तुटक झालेलं होतं. आता आपण पुढचा संवाद बघूया आणि अतिशय छोटा आहे, तर सहज आपण बघूया. ओके, तर बघा इथं हा एक दुसरा संवाद आहे. तो संवाद कुठे घडलाय, ते संवाद असे वाचायचे की लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर बघा सगळ्यांनी, तर आपण आता संवाद वाचन करत आहोत. काय गण्या, आता कुठे चाललायस या सांजवेळी? काय गण्या, आता कुठे चाललायस या सांजवेळी? शाळेत गॅदरिंगच्या तालमीला जातोय. आता तालमीला हा शब्द बघा, गॅदरिंगची तालीम. अरे पण केव्हा आहे हा तुझा कार्यक्रम? पुढच्या आठवड्यात याच दिवशी. पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिनाला. बघा इथे एक दिन विशेष आलाय, विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिनाला. कोणतं काम मिळालं आहे तुला? बाबा त्यात त्याचा काहीच सहभाग नाही, सुधा म्हणाले. जसं सुधा बोलली तसं वाचा, म्हणजे ती काय बोलली ते कळेल. शाळेच्या गॅदरिंग मध्ये मला अगदी महत्वाचं काम आहे बरं का. बरं का ताई, इथं ताई म्हटलंय तो, म्हणजे सुधा बोलली शाळेच्या गॅदरिंग मध्ये मला अति महत्वाचं काम आहे बरं का ताई. अरे मग ते कोणते? आता हा आईने विचारलेला प्रश्न आहे. अरे मग ते कोणते? अगं आई, मी पडदा उघडतो आणि कार्यक्रमाची सुरुवात होते. त्याचं काम त्याने सांगितलं, आई की मी पडदा उघडतो आणि कार्यक्रमाची सुरुवात होते. हे काय महत्वाचं काम म्हणायचं? सर्व हसू लागले. आता हे वाक्य कुणाचं आहे बघा. हे काय महत्वाचं काम म्हणायचं? कुणीतरी वेगळं जण बोललेलं आहे बघा. आता कोण बोललं असेल? का नाही अजय? बघा याच्यावरून आपल्याला उकल होत आहे की हे वरचं वाक्य अजय बोललाय. काय हे काय महत्वाचं काम म्हणायचं? आणि याच्यावर सर्वजण हसू लागले. त्यावर का नाही अजय हे कोण बोलतंय बघा. आता समज मी पडदाच उघडला नाही तर तू पुढचा कार्यक्रम कसा होईल? म्हणजेच हा गण्या बोलतोय, तो गणू बोलतोय की समज मी पडदाच उघडला नाही तर पुढचा कार्यक्रम कसा होईल? आता हे गणूच वाक्य आहे. असे गण्याने म्हणताच अधिक हास्य पिकला. हास्य पिकला. बघा किती महत्वाचे वाक्य आहे. मी ते हायलाइट केलेले आहे. त्याचं कारण असं आहे, याच्यावरती 8वीच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येत असतात. तर बघा पहिला आहे बालिका दिन. मी त्याला सर्कल मारलेला आहे, तिथं दिन विशेष आलेला आहे. आपल्याला दिन विशेष फक्त बुद्धिमत्तेतच पाहायला मिळतात असं अजिबात नाही. तुम्ही 8वीचे स्कॉलर मुलं आहात, तुमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग भाषेसाठी सुद्धा केला जातो, असं खूप संवादांमध्ये मला अभ्यास केल्यानंतर सुद्धा जाणवलं. आणि तशा प्रकारचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत येत असतात. म्हणून थोडं सजग वृत्तीने वाचनाची आपली सवय वाढवा. त्याच्यातून आपलं हे सगळं संवाद जे आहेत तर ते पूर्ण होतील आणि त्यांची अचूक उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. तर बघा पहिलाच प्रश्न आहे, हा संवाद कोणत्या तारखेला घडला आहे? तुम्ही म्हणाल मॅडम हा तर काही बुद्धिमत्तेचा पेपर नाहीये आणि मग हा प्रश्न कसा आला? आणि इथं तर काही तारीख दिलेली नाहीये, ती काही बातमी नाहीये, मग कसं ओळखायचं? बघा किती सुंदर ट्रिक आहे. पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिन आला. पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिन आला. समजा आज गुरुवार आहे, आज गुरुवार आहे तर पुढच्या आठवड्यात याच दिवशी म्हणजे गुरुवारीच बालिका दिन आला. आता सगळ्यांना माहिती हा बालिका दिन किती तारखेला असतो? 3 जानेवारी. हे सगळ्यांना माहित असावं, बरोबर? हे फार महत्वाचं आहे. बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो. याच दिवशी पुढच्या आठवड्यात म्हटलाय तो, म्हणून आपल्याला काय करायचं आहे? काय करायचं आहे? बालिका दिनाच्या म्हणजे दिवशी कधी आहे त्याची गॅदरिंगचा कार्यक्रम? पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिन आला. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? हा संवाद कोणत्या तारखेला घडला? तो बालिका दिनाचं बोलतोय 8 दिवसानंतरच्या, परंतु आज कोणती तारीख असेल हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणून बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो, हे तुम्हाला सगळ्यांना परफेक्ट माहित असायला हवं. आणि त्याच्या अगोदर 8 दिवस 7 दिवस मागे जायचं आणि तोच दिवस धरायचा, म्हणजे 8वा दिवस धरायचा. तुम्ही म्हणाल 7 दिवस तर किती तारीख येईल? तर 26 डिसेंबर येईल. पण नाही, तो 8 दिवस मागे जावा लागेल. का? कारण की याच दिवशी हा शब्द फार महत्वाचा आहे. याच दिवशी हा शब्द इतकं क्लिअर आपल्याला उत्तर सांगतो आणि इथंच मुलं चुकतात. त्यांना बालिका दिन माहित असतो आणि आठवडा माहित असतो, मग ते 7 दिवस मागे जातात आणि मग 26 डिसेंबर म्हणतात.
तर त्याचं उत्तर 3 असेल. आपल्याला याच दिवशी हा शब्दावर जोर द्यायचा आहे. त्याचं कारण आहे याच दिवशी म्हणजे आज जो वार आहे त्याच वाराला तिथे आजचा वार आणि तो वार यांच्यामध्ये बरोबर 8 दिवस येतात आणि म्हणून 30 जानेवारी पासून जर आपण मागे गेलो तर आपल्याला त्याचं उत्तर येईल 27 डिसेंबर. हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा आता हा नमुनाच प्रश्न होता परंतु खूप छान परिच्छेद होता म्हणून मी तो घेतलेला आहे संवाद. या संवादामध्ये किती जणांनी भाग घेतला आहे? तर बघा आता किती जणांनी भाग घेतला आहे? किती जणांनी भाग घेतला आहे? फार महत्वाचं आहे. तर या संवादामध्ये सगळेजण पुन्हा एकदा बघा. संवाद मी थोडासा खाली घेते. किती जणांनी भाग घेतलाय बघा बरं का आता. ते कसं शोधायचं? तर हा शेवटचा आपला संवाद होणार आहे म्हणून मी थोडंसं सविस्तर सांगते. काय गण्या आता कुठे चाललायस या सांजवेळी? इथं सुरुवातीला कुणीतरी बोलतंय म्हणजे गण्याला कुणीतरी उद्देशून बोललंय 1 नंबर बरोबर. शाळेत गॅदरिंगची तालमीला जातोय बाबा म्हणजे बाबा गणेशशी बोलले दोघे जण झाले बरोबर. तर पुढे बघा आता हे दोघे जण झाले. नंतर अरे पण केव्हा आहे तुझा कार्यक्रम? म्हणजे ते दोघांमध्ये संवाद चालू आहे. अरे पण केव्हा आहे तुझा कार्यक्रम? पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिन आला. त्या दोघांमध्येच हे संवाद झाले. कोणतं काम मिळालं आहे तुला? आता हे संवाद वाचल्यानंतर त्यावर त्याची बहीण काय बोललेली आहे? बाबा त्यात त्याचा काहीच सहभाग नाही. ही 3 नंबरची व्यक्ती आपल्याला मिळालेली आहे. ती म्हणजे कोण आहे? ही सुधा. सुधा या ठिकाणी मिळालेली आहे. इथं बाबा आहे. तिथं कोण आहे? तर इथं गण्या बोललेला आहे. या सगळ्या गोष्टी आहे वरच्या वाक्यामध्ये. तर पुढे बघा अजून आपल्याला पुढे जायचं आहे. शाळेच्या गॅदरिंग मध्ये मला अगदी महत्त्वाची कामं आहे बरं का ताई. हे गण्या ताईला बोललाय. म्हणजे त्या दोघांचा संवाद झाला. आतापर्यंत आपल्याला 3 व्यक्ती मिळाल्या. पुढे बघा अरे मग ते कोणते काम? मग ते कोणते? असं आई विचारतीये. इथे आई मिळाली. 4 नंबर झाले. हे सगळं झाल्यानंतर 4 व्यक्ती आपल्याला मिळालेले आहेत. हे काय महत्त्वाचे काम म्हणायचं? हे काय महत्त्वाचं काम आहे का? त्याला महत्त्वाचं काम म्हणायचं का? हे बाहेरून येणारा जो अजय आहे तो अजय हे वाक्य बोललेलं आहे. तर असे सगळेजण किती मिळून झालेले आहेत? तर हे सगळेजण त्याच्यामध्ये 5 व्यक्तींचा समावेश आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो आहे. तर अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की किती जणांनी सहभाग नोंदवला तर त्याचं उत्तर आहे 5 जणांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. आता मी अजून एक संवादावर सांगते की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 प्रकारचे प्रश्न अनेक संवादावर आधारित आलेले आहेत. तर आता आपला शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. कोणाच्या बोलण्यावर सर्वजण अधिक मोठ्याने हसले? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. अधिक मोठ्याने आता हा हायलाइट केलेला शब्द आहे. कोणाच्या बोलण्यावर? सुधाच्या, अजयच्या, आईच्या की गण्याच्या? तर आता आपण अधिक मोठ्याने हसले तर त्याचं बघूया. तर पुन्हा संवादाकडे जाऊया. तर इथं बघा अरे मग ते कोणते? आता बघा ह्या वाक्यावर काही ठिकाणी हसू आले कोणाला बघा सर्वांना हसू आले. हे काय महत्त्वाचे काम म्हणायचं? इथं फक्त दिलंय सर्व हसू लागले. परंतु आपला प्रश्न असा आहे की अधिक मोठ्याने कोणाच्या बोलण्यावर हसू लागले? तर शेवटचं वाक्य बघा. समज मी पडदाच उघडला नाही तर पुढचा कार्यक्रम कसा होईल? असे गण्याने म्हणताच अधिक हास्य पिकला. म्हणजे गण्याच्या वाक्यावर सर्वजण हसू लागले असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर कोणाच्या बोलण्यावर सर्वजण अधिक मोठ्याने हसले? तर त्याचं उत्तर आहे गण्याच्या बोलण्यावर सर्वजण मोठ्याने हसले. समजलं सर्वांना? मला असं वाटतं सर्वांना आता हे परिच्छेद चांगल्या प्रकारे समजले असते. अजूनही खूप सारे संवाद आपल्याकडे आहेत. मोठमोठे परिच्छेद आहेत तर त्यावर अनेक प्रकारे आपण बोलू शकतो. तर हा एक संवाद आहे आणि खूप छान आहे. तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे परंतु सहजच मी दाखवते आहे संवाद वाचन कसं असावं की जेणेकरून तुम्हाला आता आपण काही प्रश्न बघितले नमुना संवाद बघितले तर ते संवाद कसे वाचायचे की जसा प्रसंग घडतोय तसं जर वाचलं तरच त्यात किती व्यक्ती समाविष्ट आहेत आणि ते संवाद कोणी बोलले हे क्विक कळतं आणि परीक्षेत आपल्याला फार कमी वेळ असतो आणि म्हणून हे प्रश्न सोडवताना आपलं वाचन चांगलं असावं. तर बघा दीदी आज बहीण भावाचा सण मला ओवाळ ना. आपल्याला असं वाचायचं आहे की लगेच कळालं पाहिजे. म्हणजे तो भाऊ त्या बहिणीला म्हणतो हे पटकन समजलं पाहिजे. अरे दादा तेच तर करते पण ओवाळणी काय देणार?
बघा लगेच कळतं हा सण कोणता आहे, कोण बोलतंय. तर ती ताई बोलते लगेच ना, ओवाळणी काय देणार, ते गुपित आहे, तू ओवाळल्यानंतर मी तुला भेट देणार आहे. बघा ते वाक्य पण किती छान. अरे राहुल, एवढं काय काय आणलंस तुझ्या दिदीला. आता राहुल म्हणजे कोण हे पण कळतं आपल्याला. दिदी ज्याला दादा म्हणतीये त्याचंच नाव काय असणार आहे, राहुल. हे त्या बोलण्यातून, त्या संवादातून आपल्याला लगेच कळतं आहे. तर पुढे बघा, आई तुला सांगितलं तर दिदीला कळणार ना. म्हणजे हा राहुल बोलतोय की आई तुला जरी हे सांगितलं तर ते लगेच दिदीला कळणार ना ग. आणि म्हणून आपण नीट वाचन करा, आई तुला सांगितले तर दिदीला कळणार ना. बरं बाबा राहू दे, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ तू, खरं आहे तुझं. माझी लेक आहेच मुळे गुणी, म्हणूनच मी तिचं नाव सगुणा ठेवले आहे. आईने त्या मुलीबद्दल सांगितलेलं आहे, तिच्या मुलीबद्दल सांगितलंय, हे आपल्याला लगेच लक्षात येतं. अरे दादा, मला 10 वाजायच्या आत खरेदीला जायचं आहे. तर बघा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही संवाद वाचता ना, तेव्हा काही महत्वाचे जे शब्द आहेत त्याच्याखाली नेहमी अंडरलाईन करायला शिका. कारण की तुम्ही 5वीचे किंवा 4थीचे मुलं नाहीयेत, तुम्ही 8वीची मुलं आहात आणि 8वीच्या मुलांना ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत. कारण की इथं वेळ असतो, प्रसंग असतो, टायमिंग असतो, यावरती खाली प्रश्न आलेले असतात. इतक्या सोप्या याच्यावरती अवघड प्रश्न कसे असतील आणि मुलांना कसं फसवलं जाईल याचा जास्तीत जास्त विचार केला जातो. कारण की तुमची खरी कल्पकता आणि तुमची हुशारी यातून दिसणार आहे. तर अशा प्रकारे तर इथं 10 वाजायच्या आत खरेदीला जायचे आहे, सोडशील ना. तर असं वाचतानाच क्लिक झालं पाहिजे आणि अंडरलाईन केली पाहिजे. तर अशा प्रकारे हा संवाद वाचून झाल्यानंतर, अगं आज तू म्हणशील ते, म्हणजे तो पण दादा पण खुश आहे. आज नाही, नेहमीच असं असायला हवं, आई म्हणाली. तर हे आपल्याला लगेच कळतं की हा संवाद घरामध्ये घडलेला आहे आणि तो किती जणांमध्ये घडला आहे, तर तो 2-3 जणांमध्ये कसा कसा घडलाय ते पण आपल्याला लगेच काही क्षणात कळतं बघा. तर आई आहे म्हणजे सुधा आहे, त्याच्यानंतर राहुल आहे म्हणजे तो दादा आहे आणि त्यांची आई आहे. तर ह्या तिघांमध्ये हा संवाद घडलेला आहे. तर 3च व्यक्ती. तर पण आपल्याला इथे सांगितले प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला, याच्यावरून आपल्याला कळतं की प्रत्यक्ष फक्त 3च जण या संवादामध्ये आहेत. तर त्याच्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे तर तो आपण बघणार आहोत. तर दुसरा प्रश्न आहे, वरील संवादातील सण कोणत्या महिन्यात येतो. सगळ्यांना माहिती, भाऊबीज तुम्ही लगेच तो परिच्छेद वाचताना किंवा तो संवाद वाचताना लगेच समजलं की हा ओवाळीचा दिवस आहे. म्हणजेच ती दिवाळी असते, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज, तिसऱ्या दिवशी भाऊबीज असते आणि त्याला आपण ओवाळत असतो. तर ही ओवाळी म्हणजे दिवाळीचा सण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण 3री-4थीच्या पुस्तकामध्ये, 5वीच्या स्कॉलरशिपला पण शिकलोय, 4थीच्या पण परीक्षेमध्ये आपण शिकलोय की महिने आणि त्यांचे सण हे आपल्याला माहित असावं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की सण त्याच्यातले जे प्रत्येक महिन्यानुसार काढायचे. मराठी महिन्यांमध्ये येणारे सण, त्याला जोडून इंग्रजी महिने आणि त्यातले सण उत्सव हे लिहून ठेवायचे आहेत. आणि आजच तो सराव करा, तुम्ही सगळेजण निश्चित करा अशी मला खात्री आहे. तर बघा, तर कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे दिवाळी हा सण कार्तिक महिन्यामध्ये येतो आणि त्या कार्तिक महिना हे त्याचं उत्तर आहे. तर त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. तिसरा प्रश्न जो आहे आपला, वरील संवाद घडला ती वेळ कोणती. मी मगाशी एक शब्द हायलाइट केलेला होता, तर तो तुम्हाला जाणवलाय असेल. पुन्हा एकदा मी थोडस स्क्रोल करून खाली घेते बघा. बघा इथे एक सांगितलं होतं, मला 10 वाजायच्या आत खरेदीला जायचं आहे. या शब्दाला मी हायलाइट केलेलं होतं आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की 10 वाजायच्या आत म्हणजेच ही वेळ कोणती आहे. तर ही वेळ कोणती आहे, सकाळची वेळ आहे. हे त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे संवाद समजले असतील, त्यावरती जे विश्लेषण केलंय तेही निश्चित समजलं असेल. परंतु तुम्ही मित्रांनी काय करायचं आहे की हे संवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे पाठ्यपुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात वेगवेगळे प्रकाशन उपलब्ध आहेत, त्यातून ते संवाद घ्या आणि ते कंटिन्यू वाचा. जसे ते बोलले जातात तसे वाचले तर त्याचा अर्थ कळतो, किती व्यक्ती सहभागी झाल्यात तेही समजतं. मला असं वाटतं की निश्चितपणे तुम्हाला हे संवाद वगैरे समजले असतील. जर तुमच्या काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला त्या विचारू शकता. ओके, कुणाला काही शंका असेल तर 2 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे, तुम्ही त्या विचारू शकता. आहे का कुणाला काही शंका वगैरे. ओके, तर तुमचा माईक पण बंद आहे. तर ठीक आहे, मला असं वाटतं सगळ्यांना निश्चित सुसंवाद म्हणजेच आपल्या घरामध्ये जे घडतात ते संवाद पण लक्षात ठेवा.
आता सध्या यात्रेचे खूप दिवस चाललेले, सगळीकडे यात्रा आहे प्रत्येक गावामध्ये, तर तिथं पण छोटे छोटे संवाद घडतात. तिकडे आपलं लक्ष असावं, ऑब्झर्वेशन असावं. काही पुस्तकामध्ये ते दिलेले असतात, त्याचं बारकाईने वाचन आपण करायचं आहे आणि जास्तीत जास्त पुस्तके वाचावी अशी मी तुम्हाला विनंती करेन. विनंती नव्हे, तुम्ही ती अंमलातच आणायची आहे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे संवाद आहेत तर ते संवाद तुम्हाला काय होतील, तर निश्चितच शिकायला मिळते. ओके, धन्यवाद.